हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एकंदरीतच आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने याआधी प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज सुरू केलेलं होतं, ज्यामध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, त्यानंतर आहे भूगोल आणि एकंदरीतच इतिहास या विषया अंतर्गत आयोगाने 2018 ते 2023च्या दरम्यान जे प्रश्न विचारले गेलेले होते. ओके, सो थोडक्यात 2018 ते 2023 या वर्षी आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षेत जे प्रश्न विचारले गेले होते. ओके, सो त्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स, त्यानंतर आहे पॉलिटी, जिओग्राफी, ओके, आणि हिस्ट्री या 4 विषयाचे जे काही विश्लेषण आहे, PYQ विश्लेषण, ते आपण डिस्कस केलेलं होतं. सोबत कुठले टॉपिक महत्वाचे आहेत त्या अनुषंगाने म्हणून आपण प्रत्येक विषयाचा शेवटी अर्थात 2023च्या प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्याच्या नंतर आपण एक स्ट्रॅटर्जी व्हिडिओ बनवलेली होती आणि कुठले टॉपिक महत्वाचे आहेत ते टॉपिक निदान परीक्षेच्या आधी करून जाणे अपेक्षित आहे, अशा पद्धतीने आपण महत्वाचे टॉपिक देखील त्या ठिकाणी आपण फाइंड आउट करून दिलेलं होतं. सो काही विद्यार्थ्यांनी त्याच पद्धतीने सायन्स संदर्भाने आणि एन्व्हायरमेंट संदर्भाने कुठले टॉपिक महत्वाचे आहेत त्या अनुषंगाने म्हणून रिक्वेस्ट केलेलं होतं. सो त्यासाठी म्हणून आपण हे जी काही सिरीज आहे त्या आता कंटिन्यू करत आहोत आणि या अंतर्गत ओके, सो या लेक्चर मध्ये आपण एन्व्हायरमेंट संदर्भाने किंवा पर्यावरण संदर्भाने एकंदरीतच या ठिकाणी 2018 ते 2023च्या दरम्यान आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते डिस्कस करणार आहोत. आयोग पर्यावरण अंतर्गत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये किमान 5 प्रश्न, साधारणतः 5 प्रश्न विचारतो आहे. ओके, सो आणि त्या प्रश्नांचा जो काही एकंदरीत दर्जा आहे तो फार जास्त अवघड किंवा एकंदरीत त्याची काठिण्य पातळी जी असते ती मीडियम स्वरूपाची असते किंवा सोप्या या लेवलमध्ये कॅटेगराईज आपण करू शकतो. ओके, सो आपण 2 पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत. 2018 ते 2020 या दरम्यान 5 जे प्रश्न विचारले गेलेले, सो 15 प्रश्न आपण 3 वर्षाचे आणि त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये आपण 15 प्रश्न असे 2021 ते 23च्या दरम्यान जे विचारलेले आहेत ते आपण 2 पार्टमध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर कुठले टॉपिक महत्वाचे आहेत जे 2-3 दिवसामध्ये आपण पर्यावरण हा जो काही विषय आहे त्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्हली त्याचं रिव्हिजन करू, अशा पद्धतीने आपण ते एक व्हिडिओ देखील तयार करणार आहोत. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण 2018 ते 2020च्या दरम्यान आयोगाने जे प्रश्न विचारले होते ओके या पर्यावरण विषयाअंतर्गत ते आपण बघणार आहोत. सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता या ठिकाणी 2018 या वर्षी पर्यावरण अंतर्गत जे काही प्रश्न विचारले गेलेले त्यामध्ये प्रदूषक, ओके, सो प्रदूषणासंदर्भाने जे काही घटक आहेत त्यावर आयोग फ्रिक्वेंटली प्रश्न विचारतो आहे. ओके, सो सोबत मी टॉपिक देखील सांगणार आहे कुठले टॉपिक महत्वाचे आहेत ते. सो युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम, ओके, ज्याला UNEP म्हटलं जातो आहे, सो त्याच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक व त्या प्रदूषकांचे जे काही माध्यम आहेत म्हणजे ते प्रदूषक कशामुळे तयार होतात त्यांचे जोड्या लावा, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो या ठिकाणी प्रदूषक दिलेलं आहे आणि दुसरीकडे माध्यम दिलेलं आहे. नायट्रोजन ऑक्साईड, पेट्रोलियम हायड्रोकार्बन, फ्लोराईड आणि मायकोटॉक्झिन. दुसरीकडे दिलेलं आहे समुद्र, अन्न, हवा आणि स्वच्छ पाणी. सो हे जे काही प्रदूषक आहे ते कुठल्या माध्यमातून एकंदरीतच तयार होतात किंवा ओरिजिन होतात अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो आपल्याला जोड्या लावायचा आहे. आता जे काही युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम आहे एकंदरीतच पर्यावरणासंदर्भाने जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवर क्लायमेट चेंज असेल किंवा पर्यावरण संदर्भात जे काही घडामोडी घडत आहेत ते पर्यावरणाला अनुकूल असे धोरण राबविण्याचे आणि पर्यावरणाला प्रतिकूल असे काही जे धोरण असतील त्याला प्रतिबंध करण्याचे कार्य या युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून केलं जातं. ओके, एकंदरीतच मॉनिटरिंग बेस अशा पद्धतीचे ते कार्य करीत असतात. सो यांनी जे काही प्रदूषक ठरवलेले आहे किंवा त्यांचा जे काही नियम आहे प्रदूषणासंदर्भात त्यामध्ये काही जे काही प्रदूषक दिलेले आहे ज्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड, ओके, नायट्रोजन ऑक्साईड, त्यानंतर पेट्रोलियम हायड्रोकार्बन, मायकोटॉक्झिन आणि फ्लोराईड. सो या संदर्भाने त्यांनी कुठल्या माध्यमातून हे जे काही प्रदूषक आहेत ते तयार होतात अशा पद्धतीने त्यांनी आपल्या नियमामध्ये दिलेलं आहे. ओके, सो नायट्रोजन ऑक्साईड आपल्या सर्वांनाच माहिती आहे. नायट्रोजन ऑक्साईड अर्थात जे काही नायट्रोजन ऑक्साईड कुठं असतो तर वायूमध्ये असतो. सो या ठिकाणी वायू किंवा हवा असणारा पर्याय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो अ साठी 3 नंबरची जोडी लागेल. ओके, सो अ साठी 3 नंबरची जोडी, नायट्रोजन ऑक्साईड साठी हवा. ओके, सो 2 पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. सो पर्याय क्रमांक 3 आणि 4 यापैकी एक पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे पेट्रोलियम हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन, हायड्रो अर्थात काय तर हायड्रो इन द सेन्स जे काही पाण्याशी निगडीत ज्या गोष्टी असतात त्याला आपण हायड्रो पॉवर प्लांट किंवा हायड्रो
जे काही आपण म्हणत असतो. ओके, सो हायड्रो हा जो शब्द आला तो पाण्याशी किंवा बाष्पाशी निगडीत आहे असा त्याचा अर्थ होणार आहे. सो जे काही या ठिकाणी जर आपण बघितलं तर पेट्रोलियम हायड्रोकार्बन हे जे काही प्रदूषण आहे ते कशामुळे होतं, तर साधारणतः आपल्याला पेट्रोलियम हायड्रोकार्बनचे जे काही प्रदूषक आहेत ते समुद्रातील तेल गळती असेल किंवा जे काही मोठमोठे औद्योगिक उद्योग असतील आणि त्या औद्योगिक जे काही इंडस्ट्री जे आहेत त्यामधून जे उत्सर्जन होत आहे, ओके, सांडपाणी स्वरूपामध्ये जे समुद्रामध्ये जातो त्यामुळे एकंदरीतच प्रदूषण होतो आहे. सो त्याला पेट्रोलियम हायड्रोकार्बन अशा पद्धतीने आपण कन्सिडर करू शकतो. ओके, सो थोडक्यात जे काही पेट्रोलियम पदार्थ हायड्रोकार्बनचं जे स्वरूपामध्ये समुद्रामध्ये सोडला जातो किंवा त्यापासून आपल्याला जे काही प्रदूषण होतं आहे तर त्याला पेट्रोलियम हायड्रोकार्बन म्हटलं गेलेलं आहे. सो ब ला 1 नंबरची जोडी. ओके, सो ब ला 1 नंबरची जोडी पेट्रोलियम हायड्रोकार्बन समुद्रामध्ये समुद्राच्या माध्यमातून ते पेट्रोलियम हायड्रोकार्बन हे प्रदूषक तयार होतं. त्यानंतर आहे मायकोटॉक्सिन. ओके, सो मायकोटॉक्सिन. आता मायकोटॉक्सिन आपल्याला माहित आहे की जे काही बुरशी आहे, ओके, जे अन्नामध्ये आपण जर रात्रीचा जो उरलेला जो अन्न असतो, ओके, सो जर सकाळी किंवा काही कालावधीनंतर त्याचं त्या अन्नाकडे आपण बघितलं तर त्यामध्ये बुरशीयुक्त असे जे काही थर आहे ते लागलेले असतात. सो त्याला मायकोटॉक्सिन म्हटलं जातं आणि त्यामुळे काय होतं तर ते जे काही अन्न आहे ते त्यामध्ये विषबाधा झालेली असते त्या बुरशीमुळे. सो एकंदरीतच ते जे काही मायकोटॉक्सिन आहे ते अन्नामुळे तयार होतं. ओके, सो या ठिकाणी ड ला 2 नंबरची जोडी. आणि फ्लोराईड जे आहे ते फ्लोराईड एकंदरीतच जे काही स्वच्छ पाणी आहे, ओके, तो स्वच्छ पाण्यामुळे जे काही फ्लोराईड आहे ते फ्लोराईडचे जे काही माध्यम आहे ते आपण स्वच्छ पाणी आहे असं म्हणू शकतो. नैसर्गिकरित्या ते माती, पाणी आणि इतर काही खाद्यांमध्ये देखील आढळतात. ओके, दंत आरोग्यामध्ये याचा वापर केला जातो एकंदरीत फ्लोराईडचा. ओके, सो या ठिकाणी क ला 4 नंबरची जोडी. ओके, सो क ला 4 नंबरची जोडी. सो अशा पद्धतीने अ ला 3 नंबरची जोडी. त्यानंतर आहे ब ला 1 नंबरची जोडी. त्यानंतर आहे क ला 4 नंबरची जोडी आणि ड ला 2 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, सॉरी, माफ करा, पर्याय क्रमांक 3. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच जागतिक ओझोन दिवसासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. सो या ठिकाणी प्रश्नात काय विचारले गेलेले आहे की संयुक्त राष्ट्राने, ओके, सो जे काही संयुक्त राष्ट्र आहे युनायटेड नेशन, सो युनायटेड नेशनच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केलेला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो 1 जून, 5 जून, 1 सप्टेंबर, 16 सप्टेंबर. ओके, सो या ठिकाणी ओझोन क्षय म्हणजे काय तर जे ओझोन थराला जे काही एकंदरीत ज्याला ओझोन होल म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो किंवा ओझोन क्षय म्हणजे काय तर ओझोन डिप्लेशन. ओके, ओझोन थराचा ऱ्हास होणे याला ओझोन क्षय म्हटलं गेलेलं आहे. तर एकंदरीतच या ठिकाणी आपण ओझोन संदर्भाने जे परीक्षाभिमुख माहिती आहे ते सविस्तर बघणार आहोत. ओके, सो ओझोन क्षय म्हणजे काय तर पृथ्वी तलावर किंवा एकंदरीतच भूपृष्ठापासून जसे वर जावे तसे वातावरणातील जे काही वेगवेगळे थर आहेत तर त्या थरापैकी जे काही स्ट्रेटोस्फेअर आहे ज्याला स्थितांबर अशा पद्धतीने मराठीमध्ये संबोधला जातो. सो त्या स्थितांबरामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर ओझोन थर दिसून येतो. ओके, स्ट्रेटोस्फेअर मध्ये ओझोन थर दिसून येतो आणि हे ओझोन थर एकंदरीतच सूर्यापासून जे काही अल्ट्राव्हायलेट किरणे येतात एकंदरीत अल्ट्राव्हायलेट रेज येत असतात तर त्याला रोखण्याचे कार्य आणि एकंदरीतच त्यापासून संरक्षणाचे कार्य जे भूतलावर जे प्राणी आहेत ते प्राणी सृष्टीचे रक्षण करण्याचे कार्य या ओझोन थराच्या माध्यमातून होतो आहे. ओके, सो त्या थराचा क्षय होतो आहे अशा पद्धतीचा जो काही एकंदरीत निष्कर्ष आहे ते इंडस्ट्रीयल जे काही रिव्होल्युशन नंतर काही घडामोडी व्यापारी जे इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणामध्ये जे देश आहे कार्बनचे जे काही ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन करत असतील बाकी जे काही इतर गॅसेस जे आहेत त्यामुळे किंवा अँथ्रोपोजेनिक जे काही कारवाया आहेत, ओके, मानवामुळे जे काही वेगवेगळे प्रदूषणजन्य किंवा प्रदूषणयुक्त जे काही हवा बाहेर सोडला जातो किंवा इतर जे काही मानवी कृत्यामुळे ओझोन लेअरला एकंदरीतच ओझोन लेअरचा ऱ्हास होताना जे काही दिसून येतो त्या अनुषंगाने काही त्यावर रिसर्च केले गेले आणि जो काही अंटार्क्टिका खंड आहे, सॉरी, आर्क्टिक जो काही खंड आहे, ओके, सो आर्क्टिक खंडामध्ये किंवा खंड म्हणण्यापेक्षा आर्क्टिक जो एरिया आहे नॉर्थ पोलमध्ये तर एकंदरीत ओझोन थर 1985 मध्ये त्या ठिकाणी दिसून आला होता. आता या ओझोन थराचा जो काही शोध आहे तो कोणी लावलेला होता, सो यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, मुख्यतः म्हणजे मेन्स मुख्य परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सो
ब्रायन गार्डिनर आणि जोनाथन शँकलिन या दोन्ही शास्त्रज्ञांनी या दोन्ही शास्त्रज्ञांनी 1985 मध्ये ओझोन होल एकंदरीतच ओझोन होलचा शोध लावलेला होता आणि त्या संदर्भाने एक पब्लिश जे काही बुक आहे किंवा एकंदरीत रिसर्च पेपर आहे ते रिसर्च पेपर त्यांनी पब्लिश केलेलं होतं नेचर नावाचं आणि त्या नेचर नावाच्या जर्नलमध्ये किंवा त्या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी ओझोन थराविषयी किंवा ओझोन होल विषयी त्यांनी एकंदरीत जगामध्ये किंवा जगासमोर ते निदर्शनास आणून दिलेले होते. ओके, सो त्यासाठी म्हणून 1985 मध्ये जागतिक स्तरावर सर्वात आधी व्हिएन्ना करार करण्यात आला आणि त्यानंतर 1987 मध्ये ओझोन थराच्या संरक्षणासाठी एक मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणण्यात आला. ओके, प्रोटोकॉल इन द सेन्स बंधनकारक, जे काही मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन हाऊस गॅसेसचे जे उत्सर्जन करणारे देश आहेत किंवा प्रदूषणयुक्त जे काही केमिकल्स किंवा एकंदरीत प्रदूषणयुक्त गॅसेसचे उत्सर्जन करणारे देश आहेत, सो अशांना वचक बसवण्यासाठी किंवा एकंदरीतच ओझोन होलच्या किंवा ओझोन लेअरच्या थराला संरक्षण करण्यासाठी ओके, सो त्यासाठी म्हणून मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणण्यात आलेला होता आणि हा जो काही प्रोटोकॉल आहे ते सर्वात आधी 16 सप्टेंबर 1987 रोजी स्वीकारण्यात आलेला होता. ओके, यावर सहमती झालेली होती आणि 1 जानेवारी 1989 पासून या कराराची अर्थात मॉन्ट्रियल प्रोटोकॉल या कराराची अंमलबजावणी झाली आणि जे काही या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर सही करणारे किंवा स्वाक्षरी करणारे देश होते त्यावर काही टार्गेट्स ठरवण्यात आलेले होते. ओके, सो त्यांना ते पाळणे किंवा हा जो काही करार आहे तो पाळणे बंधनकारक होता. ओके, सो त्या संदर्भाने जे काही मॉन्ट्रियल प्रोटोकॉल करार जो करण्यात आला तो दिवस 16 सप्टेंबर 1987 हा दिवस होता आणि म्हणून त्या दिवसापासून किंवा त्या दिवसाचे औचित्य साधून 16 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, सो या ठिकाणी तेच विचारलेलं आहे की ओझोन दिवस कधी साजरा केला जातो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे 16 सप्टेंबर. आता 5 जूनला सर्वांनाच माहित आहे 5 जून काय असतो तर आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक पर्यावरण दिन. ओके, सो बाकीच्या 1 जूनला काय असतो, 1 सप्टेंबरला काय असतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, आता जे काही ओझोन क्षय किंवा जे काही ओझोन डिप्लेशन आहे तर त्याला कारणीभूत कोणते घटक आहेत तर क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, जे काही CFCs आहेत ज्यामध्ये रेफ्रिजरेशन ओके जे काही वातानुकूलन घटक आहेत, रेफ्रिजरेटर असतील किंवा शीतपेटी ज्याला आपण म्हणत असतो ते असतील, त्यामुळे त्यापासून जे काही गॅसेस उत्सर्जन होतात तर त्यापासून एकंदरीतच ओझोन लेअरचं जे काही ऱ्हास आहे ते होण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यानंतर एरोसेल प्रोपेलंट्स आहेत. ओके, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कारखान्यांमध्ये अशा जे एरोसेल प्रोपेलंटचा वापर केला जातो आणि त्यामुळे देखील जो ओझोन थर आहे त्याला एकंदरीतच हानी पोहोचण्याची शक्यता असते. हॅलन्स जे काही जे अग्निशामक यंत्रामध्ये टाकलेले जे काही गॅसेस असतात त्यापासून देखील एकंदरीतच ओझोन लेअरला दुखापत होऊ शकतो. ओके, नंतर आहे कार्बन टेट्राक्लोराईड, मिथिलाइल क्लोरोफॉर्म, नायट्रस ऑक्साईड या इत्यादी घटकामुळे एकंदरीत ओझोन जो काही क्षय आहे तो होण्यास कारणीभूत ठरू शकतो. ओके, सो त्या संदर्भाने आपण या ठिकाणी इत्थंभूत माहिती बघितलेली आहे. तो ओझोन डे 16 सप्टेंबरला असतो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे. ओके, सो अशा पद्धतीने ग्रीन हाऊस गॅसेस संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. आपण संपूर्ण जे काही ग्रीन हाऊस गॅसेस कुठले आहेत ते देखील आपण बघणार आहोत आणि त्यांचे एकंदरीतच ओरिजिन किंवा सोर्सेस काय ते देखील आपण बघणार आहोत. सो खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे. ओके, सो मानवाद्वारे ते जे काही हरितगृह वायू आहे ते तयार केले गेलेले आहे. ओके, आणि त्यामुळे एकंदरीत आपल्या क्लायमेट चेंज दिसून येत आहे किंवा ग्लोबल वॉर्मिंग सारखे घटक किंवा एकंदरीत स्थिती आपल्या जगापुढे निर्माण झालेला आहे. ओके, सो खालीलपैकी कोणता हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे. मिथेन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड की क्लोरोफ्लोरोकार्बन. ओके, सो या ठिकाणी ग्रीन हाऊस गॅसेस संदर्भाने दिलेला आहे. आपल्या पृथ्वीभोवती एक जे काही अदृश्य वातावरण आहे. सो अदृश्य वातावरण म्हणजे काय तर त्यामध्ये तापमान हे जे आहे त्या वातावरणामुळे काय होतं तर आपल्या पृथ्वी तलावर जे काही तापमान आहे तर त्या तापमानाचे नियंत्रण केले जाते. ओके, सो तापमान नियंत्रित करण्यासाठी ती महत्वाची भूमिका बजावत असते. ओके, जे वेगवेगळे थर आपण बघतो स्ट्रेटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, मेजोस्फिअर हे जे काही वातावरणाचे जे थर आहेत सो ते तापमान नियंत्रणासाठी एक महत्वाची भूमिका ते बजावत असतात.
सो त्यालाच हरितगृह नावाने संबोधले जातं. ओके, सो ग्रीन हाऊस गॅसेस त्यामध्ये जे असतात गॅसेस त्याला ग्रीन हाऊस गॅसेस म्हटलं जातं. सो या वायूंचे वाढते प्रमाण, जर या वायूंचं जे काही प्रमाण आहे जर मर्यादित स्वरूपात असेल तर ते आपल्या पृथ्वी तलावर किंवा पृथ्वीसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र जर त्यांचा जो काही प्रमाण जर वाढलं तर ते आपल्या पृथ्वीसाठी किंवा पृथ्वी तलावातील जीवजन्य किंवा प्राणीसृष्टीसाठी धोकादायक ठरू शकते. ओके, सो एकंदरीत त्यांचं जे काही प्रमाण वाढले त्यामुळे काय होऊ शकतं तर एकंदरीत उष्णता वाढेल, ग्लोबल वॉर्मिंग सारखी जी काही परिस्थिती आहे ती निर्माण होईल आणि एकंदरीतच असंतुलित हरितगृह परिणाम आपल्याला दिसून येईल. आता त्या ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये कुठल्या गॅसेसचा एकंदरीत समावेश होतो तर कार्बन डायऑक्साईड. ओके, मर्यादित प्रमाणामध्ये आपण बघतो आहोत की कार्बन डायऑक्साईड वनस्पती सृष्टीसाठी फायदेशीर ठरतो. जर आपण वनस्पती सृष्टी जर व्यवस्थित टिकवली नाही किंवा जंगल तोड किंवा वृक्ष तोड जर मोठ्या प्रमाणात झाले तर यामुळे काय होईल तर जे वातावरणातील जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो पाहिजे त्या प्रमाणामध्ये जे काही वनस्पती सृष्टीकडून शोषला जाणार नाही आणि एकंदरीतच त्याचा प्रादुर्भाव मग जे काही प्राणीसृष्टीवर आहे ते प्राणीसृष्टीवर पडणार आहे. म्हणून दोन्ही पर्यावरणदृष्ट्या जे काही बॅलन्स मेंटेन ठेवणे या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. ओके, एकंदरीतच आपण ऍस्पिरंट दृष्टीने हे देखील अभ्यासतोच आहोत, मात्र एक ॲज अ पर्सन किंवा ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून या गोष्टींचा देखील आपण विचार करायला. ओके, सो कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर आहे मिथेन. ओके, CS4, त्यानंतर आहे नायट्रस ऑक्साईड, हे देखील वातावरणामध्ये दिसून येतं. त्यानंतर ओझोन थर आपल्याला माहित आहे O3, ओझोनचा देखील जो काही लेअर आहे त्यामुळे ओझोन वायू त्या ठिकाणी असतात ते देखील काही अंशी आपल्यासाठी फायदेशीर, मात्र त्याचं प्रमाण देखील वाढलं तर ते आपल्यासाठी नुकसानकारक ठरू शकतो. आणि पाण्याची बाष्प, आता जे काही पाण्याची बाष्प आहे सो पाण्याची बाष्प म्हणजे काय तर ह्युमनाईट किंवा अँथ्रोपोजेनिक ते तयार केलेले असतात. त्यामध्ये फ्लोरिनेटेड वायू असतात, सल्फर आहे, हेक्झाफ्लोराईड आहेत, हायड्रोकार्बन्स आहेत, HFC. ओके, सो त्यामध्ये जे काही सर्वात जे प्रखर इम्पॅक्ट फुल जे असतात ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये आणि ते म्हणजे मानवनिर्मित जे आपण कारणीभूत ठरणारे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. ओके, ग्रीन हाऊस गॅसेस एकंदरीतच मानवनिर्मित तयार केलेले जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यामध्ये हायड्रोफ्लोरोकार्बन. आता हायड्रोफ्लोरोकार्बन मध्ये कुठल्या घटकाचा समावेश होतो तर ज्याला फ्लोरोकार्बन किंवा क्लोरोफ्लोरोकार्बन देखील म्हटलं जातं. ओके, सो हरितगृह वायू हे पूर्णपणे मानवनिर्मित असतात. ओके, सो थोडक्यात काय तर हायड्रोफ्लोरोकार्बन त्यालाच HFC त्यालाच क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा CFC म्हटलं गेलेलं आहे. आणि हे जे काही वायू आहे ते एकंदरीतच वातानुकूलन जे काही घटक आहेत, रेफ्रिजरेशन सारख्या औद्योगिक प्रक्रियेमुळे या वायूंचं उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होतो आहे आणि ते एकंदरीतच ग्रीन हाऊस गॅसेसचा जो बॅलन्स आहे ते इम्बॅलन्स करण्यासाठी हायड्रोफ्लोरोकार्बन एकंदरीत कारणीभूत ठरतो आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट होतो एकंदरीत ग्लोबल वॉर्मिंग मध्ये होतो आहे, जागतिक तापमान वाढ. सो त्याचे जे काही घटक आहेत कार्बन डायऑक्साईडसाठी, मिथेनसाठी या ठिकाणी दिलेले आहे. ओके, त्यानंतर नायट्रस ऑक्साईडसाठी कुठले घटक कारणीभूत आहेत किंवा कुठले सोर्सेसमुळे ते जास्त प्रमाणामध्ये उत्सर्जन होतात. क्लोरोफ्लोरोकार्बन आताच बघितलं, रेफ्रिजरेटर आहे, एरोसॉल सारखे जे काही घटक आहेत. ओके, त्यामुळे आणि हे क्लोरोफ्लोरोकार्बन हे संपूर्णपणे मानवनिर्मित हरितगृह वायू आहेत असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच पर्यावरणाचे जे काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. ओके, बायोडायव्हर्सिटी संदर्भाने, जैवविविधते संदर्भाने जी संकल्पना आहे त्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. सो दोन लगतच्या जीव समुदायामधील संक्रमणात्मक प्रदेश डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. ओके, सो जे काही ट्रान्झिशनल एरिया आहे ओके बिटवीन टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सो त्याला कशा किंवा काय म्हणून ओळखला जातो? इकोझोन, इकोफॉज, इकोटोन, इकोटाईप. ओके, सो जे काही टू लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या दरम्यान जे काही ट्रान्झिशनल झोन आहे त्याला काय म्हणून ओळखलं जातं? सो त्याला इकोटोन म्हणून ओळखलं जातं. ओके, सो हे लक्षात ठेवा, इकोटोन. आता इकोटोन म्हणजे काय तर पर्यावरणीय संक्रमण क्षेत्र हे दोन वेगवेगळ्या परिसंस्था. ओके, सो दोन वेगवेगळ्या परिसंस्था यामध्ये दिसून येतात आणि त्या दोन वेगवेगळ्या परिसंस्थांना एकत्रित ज्या ठिकाणी ते जे परिसंस्था आहेत ते संक्रमित झालेले असतात सो त्याला इकोटोन किंवा पर्यावरणीय संक्रमण क्षेत्र म्हटलं जातं. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे पर्यावरणीय संक्रमण क्षेत्र. ओके, सो यामध्ये कुठल्या घटकाचा विचार केला जातो तर प्रजातीतील विविधता, प्राणीसृष्टीच्या संदर्भात देखील विचार केला जातो. एकंदरीतच वनस्पती सृष्टी, जर एखाद्या एरियामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये
मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होणाऱ्या वनस्पती असतील तर त्याचा जवळपासच्या एरियामध्ये जर लहान प्रमाणामध्ये किंवा छोटे जे स्रब असतील तर ते स्रब ग्रोथ होत असतील तर ते दोन्ही ज्या ठिकाणाहून एकत्रित जे ग्रो करत असतील ओके मोठे वृक्ष आणि ते स्रब तर त्याला आपण ट्रान्झिशन एरिया किंवा त्यालाच इकोटोन म्हटलं गेलेलं आहे ओके. सो थोडक्यात या इमेजच्या सहाय्याने आपण बघू शकतो हे जे काही मोठे वनस्पती आहेत किंवा मोठे झाडं आहेत ते मोठे जे झाडं आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि या ठिकाणी जे स्रब्स आहेत गवत आहेत सो या ठिकाणचा जो काही एरिया आहे हा एकंदरीत जो झोन आहे तर त्याला इकोटोन म्हटलं गेलेलं आहे. याला संक्रमणात्मक क्षेत्र ओके. सो अशा पद्धतीने याला संक्रमण क्षेत्र म्हटलं गेलेलं आहे कारण या ठिकाणी दोन्हीचं संक्रमण होत आहे ओके. दोन्ही जे काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याचं संक्रमण होत आहे आणि म्हणून त्याला इकोटोन म्हटलं गेलेलं आहे ओके. सो वन आणि गवताळ प्रदेश हे असू शकतो किंवा खारफुटी जंगले आणि समुद्र किनाऱ्यावरील जे काही क्षेत्र आहेत त्याचा देखील या ठिकाणी आपण इकोटोन म्हणून विचार करू शकतो ओके. सो या ठिकाणी या इमेजच्या सहाय्याने देखील आपण बघू शकतो या ठिकाणी मोठे झाड आहेत त्यानंतर छोटे आणि जे काही मँग्रोव्ज वगैरे समुद्र किनारपट्टीवर किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर असतात. सो अशा पद्धतीने हे त्या ठिकाणी इकोझोन तयार झालेले असतात ओके. सो त्यालाच इकोझोन किंवा इकोटोन म्हटलं गेलेलं आहे ओके. सो या ठिकाणी एक मिनिट इकोटोन म्हणजे काय तर हे दोन संक्रमण क्षेत्र आणि या दोन मधामध्ये जे काही नवीन स्रब्स किंवा नवीन जे काही घटक तयार झालेले असतात ओके. या ठिकाणी आर्टिफिशियल लॉन तयार केले गेलेलं आहे ओके. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेस्ट जे काही एरिया आहे तो तयार केले गेलेला आहे आणि या दोन्हींच्या दरम्यान जो काही क्षेत्र आहे तर त्याला इकोझोन म्हटलं गेलेलं आहे. आणि इकोटोन म्हणजे काय तर दोन्ही जे काही क्षेत्र आहे ते एकमेकांशी संक्रमणात्मक ज्या ठिकाणी घडून येतो तर त्याला इकोटोन म्हटलं गेलेलं आहे ओके. सो या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे तुम्ही रीड करू शकता. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे इकोटोन. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच हवामान बदला संदर्भाने ओके. स्टेटमेंट बेस खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामामुळे किंवा परिणामामुळे जागतिक हवामान बदल होतो आहे अशा पद्धतीने ओके. परत मानवी स्वरूपाचे जे काही अँथ्रोपोजेनिक क्लायमेट चेंज आहे त्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. विधान दिलेलं आहे 8,000 वर्षापासून होणारी जंगलतोड, आग आणि अतिसरण यांचा वापर, त्यानंतर आहे 5,000 वर्षापासून होणारी खाचरातली भात शेती आणि या ठिकाणी औद्योगिक क्रांती ओके. आता जागतिक हवामान बदला संदर्भाने मानवी परिणाम कुठले घडून आलेले आहेत किंवा मानवाच्या जे काही हस्तक्षेपामुळे जे काही जागतिक हवामानामध्ये बदल झाले आहेत त्याची कारणे कुठली आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. सो या ठिकाणी एक्झॅक्ट जे काही फिगर दिले आहेत त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष थोडक्यात म्हणजे काय तर या संदर्भाने आपल्याला काही आयडिया नसेल ओके किती वर्ष झाले काय झाले. मात्र या ठिकाणी जो कीवर्ड दिलेला आहे त्यावर आपण जे फोकस आहे ते आपण या कीवर्डवर लक्ष देणे गरजेचं आहे ओके. सो या ठिकाणी जंगलतोड. सो जंगलतोडमध्ये मानवाच्या जंगलतोडीमुळे जागतिक वातावरणामध्ये किंवा हवामानात बदल होऊ शकतो का तर नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आग ओके जे काही वणव्याच्या स्वरूपात जे जंगलामध्ये जे आग लागलेली असतं ओके किंवा अतिचराईमुळे जे पर्यावरणाचं नुकसान होतं सो मानवाच्या हस्तक्षेपामुळे हे देखील आपण या ठिकाणी पॉझिटिव्ह स्टेटमेंट म्हणून विचारात घेऊ शकतो. त्यानंतर आहे 5,000 वर्षापासून खाचरातली भातशेती ओके. भातशेतीचा जो काही एकंदरीतच खाचरातली भातशेती म्हणजे काय तर भातशेतीमुळे किंवा शेती जी काही आहे तर त्या घटकामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मिथेन सारख्या वायूचे उत्सर्जन होत आहे ओके. एकच पीक सातत्याने आपण घेत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये केमिकल युक्त जे फर्टिलायझर आहे ते आपण टाकत असतो आणि त्यामुळे देखील क्लायमेट चेंज घडून येतो. त्यामुळे हे देखील योग्य असणार आहे. आणि जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये देखील औद्योगिक क्रांती दिलेली आहे आणि औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये हवामान बदलामध्ये किंवा हवामानात बदल झाल्याचे आपल्याला दिसून येतो ओके. एकंदरीतच प्री इंडस्ट्रियल पिरियड आणि इंडस्ट्रियलायझेशन झाल्याच्या नंतर जे काही मोठमोठे कारखाने जगामध्ये तयार झाले आणि त्यापासून जे उत्सर्जनाचे जो प्रमाण आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला आणि त्यामुळे जागतिक हवामानामध्ये बदल घडून आलेला आहे ओके. सो या ठिकाणी चारही जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 वरील सर्व ओके वरील सर्व या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे ओके. आता हवामान बदल काय आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही रीड करू शकता. सो मुख्य कारणे दिलेलं आहे ओके ज्यामध्ये जीवाश्म इंधनाचे ज्वलन असेल ओके. त्यानंतर आहे जंगलतोड डिफॉरेस्टेशन या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर कृषी क्रिया ओके जे काही भातशेती किंवा एकाच प्रकारची शेतीमुळे किंवा रासायनिक खतांचा वापर कीटकनाशकांच्या वापरामुळे एकंदरीत क्लायमेट चेंज घडून येतो आहे
ओके, औद्योगिक क्रांती, औद्योगिकीकरण, इंडस्ट्रियल, ओके, अतिचराई असेल, वाहतूक असेल, कचरा व्यवस्थापन बरोबर होत नसेल, त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही क्लायमेट चेंज आहे ते घडून येतो. सो वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. So अशा पद्धतीने आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 मध्ये जे पर्यावरण संदर्भाने 5 प्रश्न विचारले गेलेले होते ते आपण डिस्कस केलेले आहे. ओके, त्यानंतर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये पर्यावरण या विषयाअंतर्गत जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो सुरू करूयात. आता 2019 मध्ये पहिला जो प्रश्न विचारला गेलेला होता पर्यावरण संदर्भात तो देखील हरितगृह वायू संदर्भात, ओके, ग्रीन हाऊस गॅसेस संदर्भात, अर्थात क्लायमेट चेंज संदर्भाने मोठ्या प्रमाणावर आयोग प्रश्न विचारतो आहे आणि एकंदरीतच ते आपण सहजरित्या सॉल्व्ह करू शकतो अशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, काही कीवर्डवर लक्ष देणे गरजेचं आहे. ओके, अशा जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करताना जे महत्वाचे कीवर्ड आहे त्या कीवर्डकडे लक्ष देणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी हरितगृह वायूच्या परिणामासंदर्भात खालील विधान दिलेलं आहे. एकंदरीतच ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण आहे ते जर वाढले तर कुठलं प्रमाण घडून येतं. ओके, आता या ठिकाणी जे काही IPCC जो रिपोर्ट आहे ते दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे तर ते क्लायमेट चेंज संदर्भाने दर 4 वर्षांनी, ओके, आय थिंक सध्या ते दर 4 वर्षांनी ते पब्लिश करत असतं आणि 4 वर्षानंतर क्लायमेटिक मध्ये किंवा क्लायमेटिक चेंज मध्ये कशा पद्धतीने बदल होऊ शकतो किंवा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने बदल होण्याची शक्यता आहे त्या संदर्भाने ते आपल्या अहवालामध्ये एकंदरीत जी काही आकडेवारी आहे ते आकडेवारी असेल किंवा एकंदरीत निष्कर्ष आहे ते देत असतात. ओके, सो त्या संदर्भाने या ठिकाणी जे IPCC ने रिपोर्ट जाहीर केलेला होता, ओके, 2016 मध्ये त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो 2016-17 मध्ये त्या रिपोर्ट नुसार हा जो काही प्रश्न आहे तो विचारण्यात आलेला आहे. ओके, आता या ठिकाणी स्टेटमेंट बेस दिलेला आहे. सो 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे जे काही 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत होते अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. नंतर ब दिलेलं आहे की गेल्या 20 वर्षात, ओके, सो गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे जे काही 100 वर्षात 10 सेल्सिअसने तापमान वाढत आहे. ओके, सो गेल्या 20 वर्षामध्ये जो काही निष्कर्ष आहे एकंदरीत अध्ययनातून असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे की 100 वर्षात, ओके, पृथ्वीच्या म्हणजे येणाऱ्या काळात आणि एकंदरीत 100 वर्षामध्ये जो काही तापमान वाढ आहे तो तापमान वाढ 10 सेल्सिअसने तापमानात वाढ होईल अशा पद्धतीने ब स्टेटमेंट दिलेलं आहे. नंतर या जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत. ओके, एकंदरीत हिमनद्या वितळत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ड स्टेटमेंट दिलेलं आहे की एल निनोची वारंवारता परिणामी तीव्रता, ओके, परिणामांची तीव्रता वाढत आहे. एल निनो ला निनो काय आहे आपण बरेचदा जे काही PYQ डिस्कशन करताना आपण बघितलेलं आहे. ओके, सो एल निनोमुळे वातावरणामध्ये ऍडव्हर्स कंडिशन निर्माण होतो. ओके, प्रतिकूल परिस्थिती निर्माण होतो आणि हे जे काही एल निनो ऍडव्हर्स कंडिशन निर्माण होण्याची जी काही परिणाम आहे ते कशामुळे आहे तर ग्रीन हाऊस गॅसेसमुळे जे काही वातावरणातील बदल आहे त्यामुळे एल निनो सारखे जे घटक आहेत, ओके, ते घडून येतात. ओके, सो त्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. सो बरोबर विधान आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता जे स्टेटमेंट आहे आपल्याला आकडेवारी संदर्भात काहीच या ठिकाणी आयडिया नाही तरी देखील आपण कशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर या ठिकाणी ब जे स्टेटमेंट आहे, आता ब स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे तर बघा 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर जे काही वातावरणातील तापमान वाढण्याचा जो दर आहे तो एकंदरीतच 100 वर्षात 10 सेल्सिअस तापमान वाढेल अशा पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे समजा 2020 मध्ये एकंदरीतच तापमान असेल 30 डिग्री. ओके, सो 2000 किंवा 3000 नाही, सो 2020 ते 2120, ओके, सो 2020 ते 2120 या 100 वर्षामध्ये तापमानात वाढ होऊन किती होईल तर 40 डिग्री होईल अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आता जो काही वार्षिक दर आहे तो वार्षिक दर साधारणतः 1 डिग्री सेल्सिअस वाढतील किंवा 2 डिग्री अशा पद्धतीने तो वाढत असल्याचे आपल्याला दिसून येतो. जर इतका 100 वर्षामध्ये 10 डिग्री सेल्सिअस तापमान वाढत असेल तर पुढच्या जे काही 500 वर्षात किंवा 1000 वर्षात संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊन जाईल जर एकंदरीत वातावरणाचा जो काही किंवा तापमानाचा जो काही वाढीचा दर इतक्या प्रमाणामध्ये असला. सो हे जे काही 10 डिग्री सेल्सिअस आहे हे या ठिकाणी जो काही फिगर टाकलेला आहे तो योग्य नाही आहे. ओके, किंवा या जे काही आकडेवारीवर काहीतरी फेरफार करून आयोगाने हे प्रश्न या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
ओके. सो त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके. आता ब स्टेटमेंट चुकीचं आहे. सो या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय गेला, परत 3 नंबरचा आणि या ठिकाणी सो 2 आणि 4 पर्याय शिल्लक राहतात. ओके. आता अ स्टेटमेंट आहे. सो अ स्टेटमेंट 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढेल अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो हे आपण योग्य कन्सिडर करू शकतो. मात्र 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढेल हे दोन्ही स्टेटमेंट एकमेकास कॉन्ट्राडिक्टरी आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके. सो त्यामुळे कुठल्या तरी एक विधान बरोबर असणार आहे. सो अ आपण बरोबर घेतलं तर ब या ठिकाणी चुकीचा आपण निष्कर्ष काढू शकतो. त्यानंतर आहे क जे स्टेटमेंट दिलेलं आहे की जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहे. सो या ठिकाणी क जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे, कारण जागतिक तापमान वाढ झाल्यामुळे जी काही बर्फ आहे ते बर्फ किंवा हिमनद्या आहेत ते वितळत आहेत आणि एकंदरीत त्यांचा जो काही पाण्यामध्ये रूपांतर होत आहे आणि हिमनद्या वितळल्या कारणाने ते मागे सरकत आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी क जे स्टेटमेंट आहे ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, त्यामुळे ते बरोबर असणार आहे. आणि एल निनोची वारंवारता या क्लायमेट चेंजमुळे होत आहे हे देखील बरोबर असणार आहे. सो अ, क आणि ड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आता 2021च्या आकडेवारीनुसार ओके. सो या ठिकाणी क्लायमेट चेंज संदर्भाने IPCC ओके, ज्याला इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ओके. सो इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज अशा पद्धतीने या ऑर्गनायझेशनला म्हटलं गेलेलं आहे. आणि ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी जी काही आकडेवारी प्रसिद्ध केलेली होती ज्याला असेसमेंट रिपोर्ट ओके 6वा असेसमेंट रिपोर्ट म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी काही क्लायमेट चेंज संदर्भाने इन्फॉर्मेशन किंवा एकंदरीत माहिती प्रसिद्ध केलेली होती. ओके. सो वाढती निश्चितता, त्यानंतर या ठिकाणी कशा पद्धतीने जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि त्यामुळे हरितगृह वायूंवर परिणाम होतो आहे त्या संदर्भाने एकंदरीतच त्यांनी निष्कर्ष काढलेला होता. आणि मानवी किंवा अँथ्रोपोजेनिक इंटरफेरन्समुळे हे जे काही हरितगृह परिणाम आहे ते वाढत आहे. नंतर सध्याचे प्रदूषणाचे जे काही कल आहे ते आणि एकंदरीत त्यांचे ट्रेंड कशा पद्धतीने आहे त्याविषयी दिलेलं होतं. त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, मिथेन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे. ओके. गेल्या दशकभरात सातत्याने वाढत असून कार्बन डायऑक्साईडने किमान गेल्या 20 लाख वर्षामध्ये अभूतपूर्व पातळी गाठलेली अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे तापमानाचा जो काही तापमान वाढीचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. ओके. शमन मार्ग म्हणजे काय तर मिटिगेशन जो काही वे आहे कशा पद्धतीने आपण त्याला मिटिगेट करू शकतो. ओके. सो जे काही पूर्व औद्योगिक पातळी होती, प्री इंडस्ट्रियलाइज जो काही पिरियड होता, तर त्यामध्ये असं ठरवण्यात आलेलं होतं की जो काही जागतिक तापमान वाढ आहे तो 100 वर्षामध्ये म्हणजे येणाऱ्या 100 वर्षामध्ये जागतिक तापमानाचा जो काही वाढीचा दर आहे तो 1.5 डिग्री अंश सेल्सिअस असायला हवे. ओके. सो मर्यादित ठेवण्यासाठी काही धोरण ठरवण्यात आलेलं होतं. मात्र त्यामुळे ते देखील धोरण साध्य होऊ शकलेलं नाही अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी अ, क, ड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. तो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच कचऱ्याची विल्हेवाट आणि एकंदरीत सोप्या कॅटेगरीतला किंवा इझी कॅटेगरीतला प्रश्न आहे. ओके. सो कचरा डेपो, भस्म करणे, ढवळणे, पॅरालिसिस. ओके. सो कचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते. ओके. आता कचरा जाळणे, आता भस्म करणे म्हणजे काय तर जाळणे असा त्याचा अर्थ होतो. ओके. सो ब ला 1 नंबरची जोडी, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आणि 4 एलिमिनेट ठरतोय. त्यानंतर आहे कचरा डेपो. आता कचरा डेपो मध्ये काय केलं जातं, ते जे काही कचरा आहे तर ते बुलडोझरच्या सहाय्याने किंवा इतर यंत्राच्या सहाय्याने त्याचे विल्हेवाट लावली जाते. ओके. सो कचरा डेपो मध्ये ते जे काही कचरा तयार किंवा जे काही वेस्ट आहे, वेस्ट मटेरियल दाबलं जातं. ओके. सो डम्पिंग झोन ज्याला आपण म्हणत असतो. सो कचरा डेपो सो बुलडोझरच्या सहाय्याने दाबणे. सो ला 2 नंबरची जोडी. नंतर आहे ढवळणे म्हणजे काय तर जे काही कचरा आहे ते जमिनीवर पसरवणे आणि त्याच्या एकंदरीतच ऑर्गॅनिक केमिकल टाकून ते त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे. ओके. आणि पॅरालिसिस म्हणजे काय तर ऑक्सिजन विरहित ज्वलन. ओके. सो त्याला पॅरालिसिस म्हटलं गेलेलं आहे, लक्षात ठेवा. ड जे दिलेलं आहे पॅरालिसिस म्हणजे काय तर ऑक्सिजन विरहित ज्वलन, त्याला पॅरालिसिस म्हटलं जातो आहे. सो अ ला 2 नंबरची जोडी, ब ला 1 नंबरची जोडी, क ला 4 नंबरची जोडी आणि ड ला 3 नंबरची जोडी. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार. ओके. सो अशा पद्धतीने इझी कॅटेगरी मधला प्रश्न आपण म्हणू शकतो. तो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे ते सूक्ष्म तुषार. ओके. जे काही एरोसेल्स आहेत. ओके. एरोसेल्स म्हणजे काय तर जे काही हवामानामध्ये वेगवेगळे पार्टिकल्स असतात, बाष्पाच्या स्वरूपामध्ये असतील किंवा मानवी उत्सर्जनातून जे काही सूक्ष्म तुषार किंवा एरोसेल्स आहेत ते तयार झालेले असतील, तर त्या संदर्भाने
हवामानावर काय परिणाम होतो अशा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. सूक्ष्म तुषारांच्या हवामानावरील परिणाम. स्टेटमेंट दिलेलं आहे. सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन. स्कॅटरिंगच्या माध्यमातून ते सूर्यप्रकाशामुळे ते काही जे काही सूक्ष्म तुषार आहेत, ओके, एरोसेल्स आहेत, ते स्कॅटर होतात का अशा पद्धतीने दिलेलं आहे. नंतर आहे अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर किंवा परावर्तक बनवतात. सूक्ष्म तुषारांचा हवामानावर किंवा हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम घडून येतो. त्यानंतर आहे मानवनिर्मित सूक्ष्म तुषारांमुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, आपल्याला बरोबर स्टेटमेंट फाइंड आउट करायचं आहे. आता हवामान बदलासंदर्भात जे काही एरोसेल्स आहेत, ओके, सो एरोसेल्स लक्षात ठेवा. एरोसेल्स जे सूक्ष्म पार्टिकल्स आहेत, ओके, बाष्पाच्या स्वरूपातले, त्यांची जी काही महत्वाची भूमिका आहे ते या जागतिक हवामान बदलामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये प्रत्यक्ष परिणाम दिलेला आहे, अप्रत्यक्ष काही कारण दिलेले आहेत, परिणाम दिलेले आहेत. जागतिक स्तरावर त्याचा प्रभाव कशा पद्धतीने पडतो आहे, मानवी क्रियामुळे कशा ते इम्पॅक्टफुल होतात, सो हे जे काही कारण आहेत ते दिलेलं आहे. सो प्रत्यक्ष परिणामामध्ये जी काही सूर्याची जी किरणे असतात त्या सूर्याच्या किरणांमुळे ते एकंदरीतच एरोसोल्स आहेत ते त्यांचे एकंदरीत विकिरण होते व ते शोषून किंवा ते सूर्यकिरणे ऑब्झर्व करून ते हवामानावर थेट परिणाम करू शकतात. ओके, सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, बाकीचे जे दिलेले आहेत सल्फर एरोसेल्स जे असतात ते सूर्यप्रकाशातून परावर्तित होतात आणि थंड प्रभाव एकंदरीत जो वातावरण आहे तो थंड करण्याचा प्रयत्न करतात. जे काही ब्लॅक कार्बन एरोसेल्स आहेत, ब्लॅक कार्बन एरोसेल्स म्हणजे काय, ते जे काही ज्वलनशील पदार्थ किंवा पारंपरिक जे इंधन आहे त्यापासून जे काही वातावरणात जे काही एरोसेल्स आहेत ते त्याला ब्लॅक कार्बन म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो कार्बन जे ब्लॅक कार्बन किंवा कोळशामधून जेव्हा कोळसा जाळला जातो तर त्यापासून जो धूर निघतो तर त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो, तर ते सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि उष्णतेस हातभार लावतात. एकंदरीतच ते वातावरण वाढवणं किंवा तापमान वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अशा पद्धतीने प्रत्यक्ष परिणाम घडून आणतात. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य असणार. नंतर काही घटक अप्रत्यक्ष देखील असतात ज्यामध्ये अप्रत्यक्षरित्या काही ढगांच्या माध्यमातून जे तापमान आहे ते अधिक प्रखर बनवत असतात. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही रीड करू शकता. ओके, त्यानंतर आहे जागतिक जो काही बदल आहे, ओके, प्रभाव आहे ते आपल्याला एकंदरीत तापमानावर दिसून येतो. ओके, हवामानावर एरोसेलचा निव्वळ परिणाम दिसून येतो. ओके, सो निव्वळ थंड परिणाम या ठिकाणी दिलेला आहे. सो हे देखील जे स्टेटमेंट आहे ते देखील योग्य असणार आहे. आणि मानव निर्मित सूक्ष्म तुषारांमुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो मानवाच्या काही क्रियाकलापामुळे एरोसोलचे प्रमाण लक्षणीय वाढत असते आणि काही गोष्टी आपल्या तापमान वाढीस एकंदरीत इम्पॅक्टफुल करत असतात. ओके, सो ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो हे तुम्ही नंतर वाचू शकता. एकंदरीतच मल्टीलायनर स्वरूपात या ठिकाणी दिलेलं होतं. आणि शक्यतो असे जे काही प्रश्न आहेत पर्यावरणासंदर्भात त्याचे जे काही पर्याय आहेत ते वरीलपैकी सर्व किंवा एखादा जर कीवर्ड आपण फाइंड आउट करू शकलो तर तो कीवर्ड वगळता बाकीचे सर्व विधान बरोबर असतात. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच भारतीयांच्या संदर्भात जे काही भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता घटक किंवा कोणता महत्वाचा घटक कारणीभूत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. आणि प्रदूषणासंदर्भात जे काही वेगवेगळे प्रदूषण आहेत, ओके, ध्वनी प्रदूषण असेल, नंतर आहे जल प्रदूषण, हवेचे प्रदूषण, भूमी प्रदूषण, सो कुठला घटक भारतीय लोकांमध्ये आरोग्य खालवण्यास मुख्यतः कारणीभूत ठरतो किंवा इम्पॅक्टफुल ठरतो आहे. ओके, हवेचे प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि भूमी प्रदूषण. ओके, सो या चारही प्रदूषणासंदर्भात या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके, सो हवा प्रदूषणामध्ये हवेपासून जी काही किंवा हवा एकंदरीतच जी काही स्वच्छ हवा आहे ते प्रदूषणयुक्त जेव्हा हवा होते, ओके, जे काही वेगवेगळे घटक आहेत त्यासाठी कारणीभूत असतात. मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, पर्यावरणावर देखील परिणाम होतो आणि एकंदरीत हवामानावर देखील या वायू प्रदूषणाचा परिणाम होतो. ओके, सो पर्टिक्युलेट मॅटर ज्यामध्ये PM2.5 ते PM10 अशा पद्धतीने जे काही मॅटर्स आहेत, ओके, सो त्याचा देखील प्रभाव आपल्या वातावरणावर होतो, ओझोन थरावर होतो. ओके, एकंदरीत ओझोन वायूमुळे देखील होतो. नायट्रोजन डायऑक्साईड यामुळे देखील एकंदरीत वायू प्रदूषण घडून येऊ शकतो. त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड, ओके, सो यामुळे देखील वायू प्रदूषण होत असतं. त्यानंतर जल प्रदूषण, ओके, जेव्हा पाण्यामध्ये दूषित जे काही घटक आहेत, ओके, केमिकल युक्त घटक जेव्हा पाण्यामध्ये जातात आणि त्या ठिकाणी विरघळतात, तर त्यामुळे जेव्हा तो एकंदरीतच
इतर जे काही गुरेढोरे आहेत किंवा मानव आहेत किंवा इतर प्राणी आहेत त्या पाण्याचा वापर करतात आणि त्यामुळे जे काही त्यांच्या आरोग्यामध्ये त्याचा परिणाम जाणवायला लागतो, तर ते जलप्रदूषणामुळे ते परिणाम जाणवायला लागतो. ओके. आणि भारतामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आरोग्य खालवण्यास कारणीभूत असणारा घटक आहे जलप्रदूषण. आपण बघतो आहोत की एरवी आपण कुठेही गेलं तरी थोडंसं जर आपण पाण्याचा जो काही पाणी व्यवस्थित जर मिळालं नाही, पिण्यायोग्य पाणी जर व्यवस्थित मिळालं नाही, तर त्यामधून सर्दी वगैरे जे काही प्रकार आहेत ते आपल्याला होताना दिसून येतो. त्यासाठीच म्हणून आपण गंगा नमामि गंगेसारख्या योजना आणलेल्या आहे. ओके. गंगा सफाई किंवा गंगा स्वच्छता योजना. सो हे जे काही महत्वाचे घटक आहेत ते जलप्रदूषण आहे आणि ते एकंदरीतच आरोग्य खालवण्यास, ओके, भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास महत्वाचे कारणीभूत असणारे घटक म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे जलप्रदूषण. ओके. सो ध्वनी प्रदूषण, ध्वनीपासून जे प्रदूषण होतं ते मृदा प्रदूषण. ओके. सो सॉइल पोल्युशन, जी काही मातीतील सुपीकता आहे ती सुपीकता कमी होते. ओके. जैवविविधतेचा ऱ्हास होतो. वनस्पतीच्या वाढीसाठी जे काही आवश्यक पोषक तत्व त्या ठिकाणी राहत नाही, त्याला मृदा प्रदूषण म्हटलं गेलेलं आहे. ओके. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे आता या प्रश्नात आपल्याला जैवविविधता करार त्या संदर्भात विचारले गेलेले आहे. जी काही अर्थ समिट 1992 मध्ये झालेली होती रिओ दी जानेरो, आणि त्या अर्थ समिट मध्ये जे काही वेगवेगळे करार करण्यात आले, ज्यामध्ये एजेंडा 21 असेल, बायोडायव्हर्सिटी करार. ओके. सो कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी. सो त्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. सो 1992 ला रिओ दी जानेरिओ येथे आयोजित परिषदेतील जैवविविधते संदर्भात जो काही करार आहे त्याला CBD, ओके, सो कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी म्हटलं गेलेलं आहे. तर खालीलपैकी हा जो काही करार आहे तो कोणत्या तारखेस अंमलात आला, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. 19 डिसेंबर 1993, 1 एप्रिल 2000, 5 जून 1992 आणि 29 डिसेंबर 1993. तो कोणत्या वर्षी जो काही CBD अर्थात कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी हा जो काही करार आहे तो अंमलात आला. त्या ठिकाणी अर्थ समिट संदर्भाने दिलेला आहे 3 ते 14 जून या दरम्यान रिओ दी जानेरो, ब्राझीलमधील रिओ दी जानेरो या ठिकाणी वसुंधरा परिषद भरलेली होती, ज्याला पृथ्वी समिट किंवा अर्थ समिट म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यामध्ये वेगवेगळे जे काही करार आहेत ते करार स्वीकारण्यात आले, ज्यामध्ये CBD करार. आता या CBD करार म्हणजे काय, तर विविधतेचे संरक्षण करणे, एकंदरीतच आपल्या पर्यावरणातील जे काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याचे संरक्षण करणे, त्यातील शाश्वत घटकांचा वापर करणे. ओके. एकंदरीत त्यामध्ये जे काही सोर्सेस आहेत त्याचा वापर शाश्वत पद्धतीने करणे. ओके. जी काही साधन संपत्ती आहे ते साधन संपत्ती आपल्या भविष्यातील गरजांचा विचार करून करणे आणि न्यायी व समन्यायी वाटप करणे, अशा पद्धतीने हा जो काही करार आहे तो आपल्याला सांगतो आहे. यामध्ये 196 देशांनी या कराराला मान्यता दिली आणि याची एकंदरीत जी काही अंमलबजावणी आहे ती 29 डिसेंबर 1993 पासून सुरुवात झालेली आहे. ओके. सो त्याच्या अंमलबजावणीला 29 डिसेंबर 1993 या दिवसापासून सुरुवात झालेली आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे 29 डिसेंबर 1993. आता जे काही महत्वाचे पर्यावरणीय दृष्ट्या जे काही महत्वाचे इव्हेंट झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी एका ग्राफच्या माध्यमातून या ठिकाणी बघू शकतो. 1972 ला पर्यावरण परिषद झालेली होती स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी. ओके. त्यानंतर 1989 ची जी काही बेसल निकष आहे किंवा बेसल कन्व्हेन्शन, बेसल करार आहे ते लक्षात ठेवा. जे काही हजार्डस मटेरियल आहे किंवा हजार्डस वेस्ट, ओके, त्या संदर्भाने आहे, एकंदर डिस्पोजल संदर्भाने बेसल या ठिकाणी झालेला हा जो काही करार आहे तो आहे. त्यानंतर 1987 मध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आपण बघितलेला आहे याआधी. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कशासाठी, तर ओझोन लेअर जे काही आहे, ओझोन लेअर च्या संरक्षणासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणण्यात आलेला होता. 1985 मध्ये आपण बघितलेलं आहे व्हिएन्ना कन्व्हेन्शन. ओके. सो 1985 ला व्हिएन्ना कन्व्हेन्शन प्रोटेक्शन फॉर ओझोन लेअर. ओके. त्यानंतर त्या अनुषंगाने 1987 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आणि बंधनकारक प्रोटोकॉल करण्यात आला, बंधनकारक करार. त्यानंतर 1989 मध्ये बेसल निकष किंवा बेसल करार आणण्यात आले, ज्या अंतर्गत हजार्डस मटेरियल्स आहे त्याच्या त्यापासून संरक्षण करणे. ओके. त्यानंतर 1994 मध्ये आपल्याला दिसून येतो कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन. एक मिनिट. ओके. सो या ठिकाणी IPCC रिपोर्ट आपण मगाशी बघितलेला आहे. ओके. सो त्यामध्ये 1990 मध्ये पहिल्यांदा IPCC रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेलं होतं आणि विशेषतः ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात. त्यानंतर 1992 मध्ये आताच बघितलेलं आहे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट, ज्याला अर्थ समिट म्हटलं गेलेलं आहे. ओके. वसुंधरा परिषद, जे रिओ दी जानेरो या ठिकाणी
पार पडलेलं होतं. ओके. त्यानंतर 1994 मध्ये कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन वाळवंटीकरणासंदर्भात जी काही करार आहे ते स्वीकारण्यात आलेलं होतं. ओके. सो क्योटो प्रोटोकॉल 1900 जे काही 97 मध्ये आहे ते स्वीकारण्यात आलेलं आहे. ओके. सो 1987 नंतर 10 वर्षांनी परत ओझोन लेअर आणि एकंदरीत वातावरणातील बदलासंदर्भात अध्ययन करण्यासाठी जे काही क्योटो प्रोटोकॉल आहे ते 1997 मध्ये तयार करण्यात आलेलं होतं. ओके. नंतर 98 मध्ये वार्मेस्ट इयर. ओके. सर्वाधिक वार्मेस्ट इयर. ओके. सो दशकातील इन द सेन्स शतकातील. ओके. सॉरी, शतकातील 1998 हे वार्मेस्ट इयर, शतकातील वार्मेस्ट इयर म्हणून या 1998 कडे बघितलं गेलेलं आहे. ओके. त्याआधी 1998 मध्ये रॉटरडॅम कन्व्हेन्शन हे देखील आणण्यात आलेलं होतं. नागोया प्रोटोकॉल 2010 मध्ये, 2013 मध्ये मिनामाटा कन्व्हेन्शन. ओके. सो अशा पद्धतीने 2016 मध्ये किगाली अमेंडमेंट मॉन्ट्रियल प्रोटोकॉल संदर्भाने ओके वातावरणातील जे काही ओझोन लेअर आहे त्याचा परत अध्ययन करण्यासाठी ओके एकंदरीतच किगाली अमेंडमेंट 2016 मध्ये करण्यात आलेलं होतं. 2015 मध्ये पॅरिस ॲग्रीमेंट क्लायमेट चेंज संदर्भात. सो हे जे काही चार्ट आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन लक्षात ठेवू शकता. ओके. कदाचित त्यांचा क्रम किंवा कालानुक्रम लावा अशा पद्धतीचे जर प्रश्न आला तर ते प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. पुढे जाऊयात. सो अशा पद्धतीने 2019 मध्ये जे 5 प्रश्न आयोगाने पर्यावरण या घटकावर विचारलेले होते ते आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर पुढचे जे काही प्रश्न आहेत ते एकंदरीतच 2020 या वर्षी आयोगाने पर्यावरण या विषयाअंतर्गत प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत. सो सुरू करूयात. आता जो 2020 मध्ये जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता तो एकंदरीतच बायोडायव्हर्सिटी संदर्भाने जे काही प्राण्यांसंदर्भाने जो प्रश्न आहे एकंदरीतच चिता संदर्भाने या ठिकाणी जो चिता एक्सटिंक्ट झालेला होता भारतामधून ओके नामशेष झालेला होता तर त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952 पूर्वी नष्ट होणारे आहेत अशा पद्धतीने असे जाहीर करण्यात आले आहे. तो असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. ओके. सो 1952 पूर्वी जे काही नष्ट होणाऱ्या एक्सटिंक्ट होणाऱ्या जे काही प्राणी प्रजाती आहेत ते आपल्या एकंदरीतच कुठला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. आशियाई चिता, आशियाई हत्ती, वाळवंटातील कोल्हा, गंगेतील डॉल्फिन. ओके. सो या ठिकाणी आशियातील चिता संदर्भात प्रश्न विचारला गेलेला होता. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार. आता आशियाई चिता आपल्याला माहित आहे आशियाई चिता फक्त एकंदरीतच भारत आणि इराण या दोन्ही देशांमध्ये सापडतो आहे. ओके. सो इराण आणि भारत. सो भारतामध्ये 1947 मध्ये शेवटचा चिता दिसलेला होता. ओके. आशियाई चिता शेवटचा दिसलेला होता आणि 1952 मध्ये जी काही आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याने भारतातून चिता हा जो काही प्राणी आहे तो नामशेष झालेला आहे अशा अधिकृत जी काही घोषणा आहे ती त्यांनी केलेली होती. ओके. सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला होता. आता अलीकडे 2021-22 मध्ये आपण बघितलेलं आहे की चिता रिलोकेशन ओके. सो रिलोकेट करण्यासाठी एकंदरीतच चिताचं जे काही पुनर्स्थापना किंवा चिताची जी काही प्रजाती आहे ती आपल्या भारतामध्ये परत आणण्यासाठी म्हणून प्रोजेक्ट चिता हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो 2022 मध्ये स्वीकारण्यात आला आणि त्याअंतर्गत नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका ओके. सो नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून साधारणतः 12 आणि 8 असे 20 चित्यांचा जो काही एकंदरीतच आहे एकंदरीत आपण त्या देशातून आणलेला आहे. ओके. सो 12 चिता आपण नामिबियातून आणलेला आहे आणि 8 जे चिता आहेत ते आपण दक्षिण आफ्रिकेतून आणलेला आहे. ओके. सो कुठे रिलोकेट केलेलं आहे तर या चित्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क मध्ये रिलोकेट केलेलं आहे. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. 17 सप्टेंबर 2022 ला हा जो काही पुनर्स्थापना प्रकल्प आहे चित्या संदर्भाने त्याला प्रोजेक्ट चिता म्हणून ओळखला जातो आहे. सो हे 17 सप्टेंबर 2022 ला स्वीकारण्यात आलेला आहे. आता जे काही यांचं जे काही आयुष्यन स्टेटस आहे ते आपल्याला कदाचित विचारू शकतो कारण आयोगाने 2022-23 मध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो लक्षात ठेवा जी काही आशियाई चिता आहे तर आशियाई चिताचा जो काही आयुष्यन स्टेटस आहे तो क्रिटिकली एंडेंजर्ड ओके आणि त्याचा हॅबिटेट जवळपास 40 ते 50 चिता सध्या फक्त इराणमध्ये सापडतो आहे. ओके. सो आशियाई चिता फक्त इराणमध्ये सध्या आहे, भारतातून ते एक्सटिंक्ट झालेला आहे आणि आपण आफ्रिकन चितेचा जो काही आयुष्यन स्टेटस आहे तो एकंदरीतच वल्नरेबल आहे. ओके. सो हे देखील आयुष्यन स्टेटस लक्षात ठेवा. आता या ठिकाणी इंडियन एक्सप्रेसने जे दिलेली इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी बघू शकता. ओके. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 आशियातील चिता. त्यानंतरचा प्रश्न आहे वस्तीस्थान नष्ट होणे.
ओके, वसतिस्थान नष्ट होणे म्हणजे काय, तर हॅबिटेट डिस्ट्रक्शन, जे काही प्राणीसृष्टी आहे, वनस्पती सृष्टी आहे, त्याचे हॅबिटेट डिस्ट्रक्शन होणे. सो त्यासाठी कुठले घटक कारणीभूत आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. ओके, सो या इमेज मध्ये बघू शकता कशा पद्धतीने हे आधीचे जे काही सुरुवातीच्या मानवाच्या इंटरफेरन्सच्या आधी प्री इंडस्ट्रियलाइज किंवा जे काही इंडस्ट्रियल रिव्होल्युशनच्या आधी जे काही वसतिस्थान आहे किंवा एकंदरीतच कशा पद्धतीने एन्व्हायरमेंट होता आणि त्यानंतर कशा पद्धतीने झालेलं आहे ते या ठिकाणी या चित्रावरून आपण बघू शकतो. ओके, सो या ठिकाणी वसतिस्थान नष्ट होणे अर्थात हॅबिच्युअल डिस्ट्रक्शन, ओके, हॅबिटेट डिस्ट्रक्शन संदर्भात विचारला गेलेला आहे. सो वसतिस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमांमुळे होऊ शकते, अशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे. निर्वनीकरण म्हणजे काय, तर डिफॉरेस्टेशन, ज्याला जंगलतोड म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो नंतर आहे दलदलीचे पुनर्प्रापन, जी काही दलदलयुक्त जमीन आहे ते वस्ती जे काही जंगलतोडीमुळे त्या ठिकाणी पाण्याचा जो काही निचरा आहे तो व्यवस्थित होत नाही आणि दलदलयुक्त वातावरण त्या ठिकाणी तयार होतो. आणि एकंदरीत जो काही सुरुवातीला त्या ठिकाणी जो काही झाडं वगैरे असतील किंवा पर्यावरण किंवा जंगल असल्या कारणाने प्राण्यांच्या त्या ठिकाणी वस्ती किंवा एकंदरीत हॅबिटेट असायचा, तो आता दलदलयुक्त जमीन झाल्यामुळे ते जे काही हॅबिट आहे ते डिस्ट्रक्ट झालेलं आहे, असा त्याचा अर्थ या ठिकाणी आपण घेऊ शकतो. ओके, सो हे देखील यासाठी कारणीभूत असणार आहे. जमिनीच्या वापरामध्ये होणारे बदल, ओके, आपण वेगवेगळ्या देशामध्ये असतील किंवा जगामध्ये आपण जे काही नॉमॅडिक जो शेती केली जाते, ओके, ज्याला स्थलांतरित शेती म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो स्थलांतरित शेतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, तर हॅबिच्युअल डिस्ट्रक्शन होतात. ओके, जे काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी काही शेतीयुक्त जे काही जमीन आहे ते सापडल्यानंतर ते त्यामध्ये सुपीकता असेपर्यंत ती शेती केली जाते आणि त्यानंतर जे वेगवेगळे कम्युनिटी आहेत, ओके, ते जे काही जमीन आहे ते त्यापासून स्थलांतरित करून दुसरीकडे ते शेती करत असतात. ओके, सुपीक जमिनीवर. सो त्या ठिकाणी जो काही नापीक जमीन तयार होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी हॅबिच्युअल डिस्ट्रक्शन होत आहे. ओके, सो ते देखील या ठिकाणी कारणीभूत असणार आहे. आता उदरनिर्वाहाची शेती. आता उदरनिर्वाहाची शेतीमुळे काय होतं, तर उदरनिर्वाहाची शेती म्हणजे मर्यादित शेती, आपला फक्त उदरनिर्वाह चालावा यामुळे मानव जेव्हा शेती करत असतो सो त्याला उदरनिर्वाहाची शेती म्हटलं गेलेलं आहे. सो त्यामुळे फारसा एकंदरीत वसतिस्थान किंवा एकंदरीत जंगलातील जे वन्यजीव आहे किंवा प्राणीसृष्टी किंवा वनस्पती सृष्टी आहे त्याला इम्पॅक्टफुल करत नाही, कारण मानव हा आपल्या मर्यादित गरजा भागवण्यासाठी शेती करत असतो. ओके, सो हे या ठिकाणी कारणीभूत असणार नाही. ओके, सो हॅबिच्युअल डिस्ट्रक्शनसाठी उदरनिर्वाहाची शेती कारणीभूत असणार नाही. ओके, यामध्ये औद्योगिकीकरण असू शकतो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कृषीचा विस्तार जर झालेला असेल तर त्याचा आपण विचार करू शकतो, मात्र उदरनिर्वाहाची शेती मर्यादित प्रमाणामध्ये असतो. ओके, सो त्यामुळे आपण या ठिकाणी त्याचा विचार करणार नाही. पायाभूत सुविधांचा विकास, ओके, रेल्वे प्रकल्प असतील, महामार्ग प्रकल्प बांधणे असतील, जंगलतोड वगैरे करून त्यामुळे हॅबिच्युअल डिस्ट्रक्शन होत आहे. झाड जे काही लागवड आहे ते त्याचं जे काही प्रमाण आहे ते अति कमी असेल. अतिचराई, ओके, अतिचराईमुळे असेल, प्रदूषणामुळे हॅबिच्युअल डिस्ट्रक्शन होत आहे. हवामानातील बदल आहे. सो अशा पद्धतीने वेगवेगळे कारण या ठिकाणी दिलेलं आहे. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे अ, ब आणि क. ओके, सो ए बी सी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच जोड्या लावा स्वरूपात प्रश्न विचारला गेलेला आहे. एकीकडे नॅशनल पार्क आणि दुसरीकडे त्यांचे राज्य दिलेलं आहे की कुठला नॅशनल पार्क कुठल्या राज्यामध्ये सापडतो आहे किंवा स्थित आहे. नरमदफा, भगवान महावीर, सिमलीपाल आणि दुधवा. ओके, सो हे जे काही नॅशनल पार्क आहे ते दिलेलं आहे आणि दुसरीकडे गोवा, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि ओडिसा. आता हे जे काही प्रश्न आहे ते आयोगाने कॅन्सल केलेला आहे. आता का कॅन्सल केलेलं आहे लक्षात घ्या. या ठिकाणी जे काही दुधवा नॅशनल पार्क आहे त्या ठिकाणी उत्तराखंड दिलेलं आहे. ओके, ऍक्च्युअल मध्ये दुधवा जे नॅशनल पार्क आहे ते काही भाग उत्तराखंडमध्ये आहे आणि मोस्ट ऑफ दी जो काही पार्ट आहे तो उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, मोस्टली जो भाग आहे दुधवा नॅशनल पार्कचा तो एकंदरीत उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर त्यामुळे या पर्यावरण किंवा या विधानावरून जी काही जोडी आहे ते योग्य पद्धतीने जुळत नाही, त्यामुळे आयोगाला जे काही प्रश्न आहे ते कॅन्सल करावा लागलेला आहे. ओके, आता नरमधापा. सो ऍक्च्युअल मध्ये ते नरमधापा नसून नामदफा आहे. ओके, सो नामदफा त्याला म्हटलं गेलेलं आहे. नामदफा हे जे काही अभयारण्य आहेत एकंदरीतच कुठं दिसून येतं तर अरुणाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर भगवान महावीर गोवा, सिमलीपाल आपल्याला ओडिशामध्ये, तर दुधवा जे काही नॅशनल पार्क आहे ते एकंदरीतच उत्तर प्रदेशमध्ये. ओके, सो युपी मध्ये दिसून येतो.
सो लक्षात ठेवा UP. अशा पद्धतीने या प्रश्नाचं किंवा या प्रश्नाची जी जोडी असणार आहे ती अशा पद्धतीने आपण अरेंज करू शकतो. ओके, आता त्या संदर्भाने जे काही वेगवेगळे या ठिकाणी पर्याय दिलेले किंवा विधानात दिलेले अभयारण्य आहेत किंवा नॅशनल पार्क आहेत त्या संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान गोवा राज्यामध्ये स्थित आहे. स्थापना वर्ष लक्षात ठेवू शकता 1969. ओके, त्यानंतर आहे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान ओडिसा राज्यामध्ये आहे 1980. दुधवा राष्ट्रीय उद्यान उत्तर प्रदेश, स्थापना कधी झालेली आहे तर 1977 मध्ये. आणि नामदफा नॅशनल पार्क अरुणाचल प्रदेशमध्ये. ओके, 1983 मध्ये या नामदफा नॅशनल पार्कची स्थापना झालेली आहे. ओके, सो त्याची वैशिष्ट्य देखील दिलेलं आहे. ते तुम्ही रीड करू शकता. सो अशा पद्धतीने आपण हे जे प्रश्न आहेत ते जोडाला स्वरूपात विचारलेलं ते बघितलेलं आहे. ओके, त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच ध्वनी प्रदूषणासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहे आणि लॉजिक बेसवर जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह होईल अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, सो आवाजाची पातळी दिलेली आहे आणि त्याचे कार्य. ओके, सो आवाजाची जी पातळी आहे ते डेसिबल मध्ये दिलेलं आहे आणि ते कुठल्या किती लेवल पर्यंत आपण ते आवाज ऐकू शकतो किंवा कुठल्या कार्यामध्ये ते आवाज अडथळा ठरू शकतो अशा पद्धतीने त्याची कार्य दिलेलं आहे. ओके, 100 डेसिबल, 40 डेसिबल, 70 डेसिबल आणि 90 डेसिबल. सो यात आपल्याला स्पष्ट दिसून येतो की 100 डेसिबल म्हणजे सर्वाधिक या ठिकाणी आवाजाची पातळी दिलेली आहे. सो त्याचा इम्पॅक्ट देखील सर्वाधिक आपल्या एकंदरीतच शरीरावर किंवा आपल्यावर होणार आहे. ओके, सो या ठिकाणी जर आपण बघितलं तर झोपेत अडथळा, कार्यक्षमतेची हानी, कायमची श्रवण क्षमतेची हानी आणि भासणात व्यत्यय. सो या ठिकाणी जो मोस्ट ऍडव्हर्स जी कंडिशन आहे या 100 डेसिबलमुळे होणार तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो की कायमची श्रवण क्षमतेची हानी, जी काही आपले ऐकण्याची जी क्षमता आहे या 100 डेसिबलच्या आवाजामुळे हिरावला जाऊ शकतो. ओके, किंवा जी काही ऐकण्याची जी शक्ती आहे ती नष्ट होऊ शकते. सो या 100 डेसिबलमुळे. सो अ ला 3 नंबरची जोडी या ठिकाणी लागणार आहे. नंतर 40 डेसिबल साठी तर 40 डेसिबल म्हणजे काय तर झोपेत अडथळा. ओके, जे काही आपण झोपलेलं असताना जो काही कुजबूज असतो कानामध्ये तर ते जर कुजबूज असलं तर त्याचा जो काही फ्रिक्वेन्सी आहे किंवा एकंदरीत आवाजाची जी पातळी आहे ती 40 डेसिबल असतो. त्यानंतर आहे 70 डेसिबल. सो 70 डेसिबल म्हणजे काय तर भासणामध्ये व्यत्यय. ओके, सो भासणामध्ये व्यत्यय 70 डेसिबल. सो सी ला 4 नंबरची जोडी. आणि 90 डेसिबल म्हणजे काय तर कार्यक्षमतेची हानी, जी काही आपली कार्यक्षमता आहे तर त्यामध्ये हानी होण्याची शक्यता आहे. ओके, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या शरीरावर, आपल्या शरीराचं जे काही कार्यप्रणालीवर होऊ शकतो. ओके, सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता जागतिक संघटनेने या ठिकाणी काही प्रौढ व्यक्तींसाठी जो काही आवाजाची पातळी निश्चित केलेली आहे आणि मुलांसाठी आवाजाची पातळी निश्चित केलेली आहे त्या संदर्भात दिलेलं आहे की आठवड्यात 40 तासापेक्षा जास्त जर आपण 80 डेसिबल पेक्षा जास्त आवाज प्रौढांसाठी दिलेला आहे आणि 75 डेसिबल पेक्षा जास्त आवाज जर मुलांसाठी आठवड्यातून हे जे काही आवाजाची पातळी आहे 40 तासापेक्षा जर जास्त आपण सातत्याने जर ऐकत असू तर त्याचा आपल्या शरीरावर निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होतो किंवा एक मर्यादा या ठिकाणी आपल्या हेल्थच्या संदर्भाने जागतिक आरोग्य संस्थेने टाकलेले आहे. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा. प्रौढांकरिता 80 डेसिबल पेक्षा जास्त असता कामा नये आणि त्याचा जो काही 80 डेसिबल पेक्षा जो काही सातत्याने जो काही साप्ताहिक किंवा एकंदरीतच एका आठवड्यामध्ये 80 डेसिबल पेक्षा जास्त आवाज जर सातत्याने 40 तास ऐकलं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर व्हायला सुरुवात होते अशा पद्धतीने जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. ओके, सो या ठिकाणी काही इंटेन्सिटी दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी इंटेन्सिटीवरून जे काही 40 डेसिबल आहे त्यामुळे विस्पर जे काही कुजबूज आहे ते एकंदरीत झोपेत अडथळा होतो. नॉर्मल जो काही व्हॉइस आहे तो नॉर्मल व्हॉइस ज्यामुळे भासणात व्यत्यय निर्माण होऊ शकतो 70 या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर 90 डेसिबल कार्यक्षमतेची हानी, डेंजर असतो, हार्मफुल होतो. आणि इन्व्हर्सली डेंजर म्हणजे काय तर अत्याधुनिक, त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होण्यास सुरुवात होतो. ओके, त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे आणि इझी कॅटेगरी मधला प्रश्न आपण म्हणू शकतो. ओके, अतिशय सोपा. एकीकडे प्राणी सृष्टीतील जे काही प्राणी घटक आहेत ते दिलेलं आहे, स्पेसिस दिलेले आहेत आणि त्याचे महत्व दिलेलं आहे. ओके, तो कीटक, सर्प, बेडूक आणि गांडूळ. आता दुसरीकडे कीटकांना खातो, पीक परागकण वाहक, जमिनीची सुपीकता आणि उंदरापासून संरक्षण. ओके, आता या ठिकाणी जे गांडूळ हा जो काही आपल्या परिचयाचा आपण त्याला म्हणत असतो की शेतकऱ्यांचा सखा आहे. ओके, कारण काय तर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्याचे कार्य या गांडुळामध्ये होतं. सो ड ला 3 नंबरची जोडी.
सो ड ला 3 नंबरची जोडी असणारा पर्याय आपण बघितला. सो या ठिकाणी ड ला 3 नंबरची जोडी नाही, या ठिकाणी देखील नाही, या ठिकाणी देखील नाही आहे. सो पर्याय क्रमांक 1 या एका पर्याय किंवा एका जोडीवरून आपण योग्य पर्यायापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर आहे बेडूक. बेडूक काय करतो तर कीटकांना खातो. ओके, सो बेडूक जे काही आहे ते कीटक जे काही ग्रॉस शॉपर असतील किंवा एकंदरीत आपल्या वनस्पतीवर किंवा आपल्या पिकांवर जे कीटक लागलेले असतात त्याला खाण्याचं कार्य या बेडूकच्या माध्यमातून केलं जातं. ओके, त्यानंतर सर्प काय करतात तर सर्प आपल्या शेतीतील किंवा आपल्या शेतीमध्ये जे उंदीर असतात त्या उंदरांपासून संरक्षण देण्याचे कार्य हे सर्प करत असतात. ओके, नंतर आहे कीटक. कीटक ही जी असतात ते एकंदरीत परागकण ओके एका वनस्पती वृक्षातून किंवा वनस्पतीतून दुसऱ्या वनस्पतीमध्ये पोलायनेशन करण्याचे कार्य किंवा पोलिनेशनच्या माध्यमातून ते फर्टिलायझेशन करण्याचे कार्य या कीटकांच्या माध्यमातून होतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने बायोडायव्हर्सिटी संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला होता. ओके, आता एक टर्म लक्षात घ्या. या ठिकाणी फूड चेन ही जी काही टर्म आहे ती आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो या ठिकाणी प्रायमरी प्रोड्युसर जर ग्रास असेल, ओके, ग्रासला आपण प्रायमरी प्रोड्युसर म्हणत असतो वनस्पती. सो त्यामध्ये ग्रास किंवा गवताचा समावेश होतो. हे गवत कोण खात असतात तर ग्रॉस शॉपर ओके, जे काही किडे असतात किंवा एकंदरीत कीटक असतात ते खात असतात. आणि त्यांच्या जो काही भक्षक किंवा त्यांना भक्षक कोण बनवत असतात तर हे फ्रॉग असतात. ओके, सो बेडूक यांना ग्रास शॉपरला भक्षक म्हणून त्याच्यावर जगत असतात. नंतर या बेडकांवर किंवा उंदीर असतील तर त्यावर स्नेक हे जगत असतात. ओके, सो टर्सरी कंझ्युमर म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर आहे अपेक्स, वरच्या पातळीवर सर्वाधिक जो अपेक्स असतो. सो सर्पांच्या जे काही सर्पांना आपल्याला भक्ष्य करण्याचे कार्य हे हॉक किंवा जे काही गिधाड वगैरे आहेत ते करत असतात. ओके, त्यानंतर आहे बॅक्टेरिया डिकम्पोजर. ओके, सो अशा पद्धतीने प्रायमरी प्रोड्युसर ते डिकम्पोजर. माती एक म्हण आहे, मातीपासून जन्म घेतला आणि मातीतच जाऊन मिळाला. अशा पद्धतीने या ठिकाणी आपला जो चक्र आहे तो आपल्याला दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2018 ते 2023च्या दरम्यान पर्यावरण या घटकाअंतर्गत किंवा पर्यावरण या विषयाअंतर्गत जे काही आयोगाने प्रश्न विचारलेले होते ते आपण बघितलेलं आहे. आता मोस्ट ऑफ दी जे काही प्रश्न आहेत ते मोस्ट ऑफ दी प्रश्न कशावर विचारले गेलेले आहे तर हवामान बदल ओके क्लायमेट चेंज संदर्भाने विचारले गेलेले आहे. बायोडायव्हर्सिटी ओके, सो बायोडायव्हर्सिटी अर्थात जैवविविधता संदर्भाने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रदूषणासंदर्भाने ओके, प्रदूषणासंदर्भाने कुठले प्रदूषण कुठल्या घटकांमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस संदर्भाने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कुठले ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, मानव निर्मित ग्रीन हाऊस गॅसेस काय, ओझोन लेअर संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, वेगवेगळे प्रकल्प जे आहेत प्रोजेक्ट एलिफंट, प्रोजेक्ट टायगर त्यावर देखील पुढे प्रश्न विचारण्यात आलेला आहे ते आपण बघणार आहोत. सो या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट सीतावर प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. ओके, सो असे जे काही पर्यावरण संदर्भाचे महत्वाचे टॉपिक आहे ते टॉपिक ऍटलीस्ट आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी करून ठेवणे अपेक्षित आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. सो पुढच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण 2021 ते 2023च्या दरम्यान आयोगाने जे पर्यावरण या विषयाअंतर्गत प्रश्न विचारलेले आहेत ते आपण लवकरच डिस्कस करणार आहोत. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.